आता आपण स्वीटकॉर्नचा उपमा बनवणार आहे. त्याच्यासाठी मी स्वीटकॉर्न काढून घेतलेले आहे. कांदा, हळद, लिंबू, मोहरी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आता आपण स्वीटकॉर्न हे मिक्सरमधून थोडेसे दरदरे काढून घेणार आहे. बघा आता मिक्सरमधून काढलेलं आहे. हे असं पाहिजे, जास्त पातळ नाही करायचं. आता तेल गरम झालं आहे कढईमध्ये. आता आपण मोहरी टाकूया. मोहरी टाकल्यानंतर ती तडतडू द्यायची. त्याच्यानंतर आपण आता कांदा टाकणार आहे. कांदा छान होऊ द्यायचा. आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे. परतवून घ्यायचं हे सर्व एकत्र. आता आपण हळद टाकलेली आहे याच्यामध्ये. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. मीठ नंतर टाकलं तरी चालेल. आता आपण याच्यात स्वीटकॉर्नची पेस्ट टाकलेली आहे आणि हे छान 5 ते 7 मिनटं शिजू द्यायचं. याच्यावर झाकण ठेवायचं. अधूनमधून झाकण काढून बघत राहायचं, म्हणजे खाली तो लागला नाही पाहिजे. उपमा आपल्या कढईला जळलं नाही पाहिजे. बघा आता आपण याच्यावर झाकण ठेवलं होतं, झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा परतायचं. अशा प्रकारे हा 7-8 मिनटात शिजून जाईल. आता एकदा झाकण ठेवलं होतं मी मधात. झाकण काढून बघूया डबल. हा आपला उपमा ऑलमोस्ट आता तयारच झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळणार आहे. 1 लिंबू पिळायचं, म्हणजे थोडासा आंबटपणा येईल, छान लागतो आपला उपमा. आणि सर्व एकजीव करून घ्यायचं. मग कोथिंबीर टाकायची. झाला आता आपला उपमा तयार. तुम्ही पण करून बघा ही रेसिपी, खूप छान लागते.